तर आज माझे ऑनलाईन काही पार्सल आले होते जे मला 800-850 रुपयामध्येच एवढे सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत. पण त्याच्या अगोदर मी इकडे निघाले होते मार्केटमध्ये. तर शनिवारी मी काही बाजारात गेले नाही, त्याच्यामुळे फ्रीजमध्ये भाजीपाला काहीच नव्हता. मार्केटमध्ये आले, फ्रेश असा भाजीपाला होता इथे. भाजीपाला घेतला, त्याच्यानंतर एका गोष्टीसोबत 4 गोष्टी होतातच. मला 15 ऑगस्ट निमित्त काही गोष्टी इथे खरेदी करायच्या होत्या. राजवीचा फोटोशूट करायचा होता, सो त्यासाठी इथे 1-2 गोष्टी घेतल्या. परत मग तिला ड्रेस पण घ्यायचा होता व्हाईट कलरमध्ये, सो ते घेतला. हेअर बेल्ट घेतला. आणि सध्या सणासुदीमुळे मार्केटमध्ये असे डेकोरेटिव्ह आयटम बघायला भेटतात. मी काही यातलं काही घेतलं नाही, सुपर शॉपीवरती आले होते, थोड्याशा इथलच्या काही गोष्टी घेतल्या आणि नंतर घरी आले. घरी आल्याच्या नंतर माझे 1-2 पार्सल आले होते. एकदाच नाही आले, एक करून आले होते. सो प्रक्षिताला पाठवलं होतं मी खाली आणण्यासाठी, कारण की खाली 3 वेळेस जायचं मला कंटाळा येतो आणि तिला ओपन करून बघायची इच्छा असते, त्याच्यामुळे ती एक्साइटमेंटने जाते. आता यातली ही पहिली वस्तू जी डेकोरेशनसाठी आहे, अशा प्लेट आहे ज्याच्यामध्ये आपण दिवे किंवा मेणबत्त्या ठेवू शकतो. आतमध्ये पाणी टाकून फ्लावर वगैरे ठेवायचे त्याच्यामध्ये. थोड्या यूजसाठी चांगले आहेत, पण क्वालिटी एवढी बेस्ट नाही. 150 मध्ये 2 भेटल्यात मला. त्याच्यानंतर हे देवाचे वस्त्र आहेत खाली अंतरण्यासाठी, जे 120 मध्ये 4 भेटलेत, ओके आहेत ते पण. त्याच्यानंतर हे जे मनी आहेत ते पण मला 90 रुपयाला एवढं पॅकेट भेटले. असे फोटोशूट वगैरे करण्यासाठी ते मागवलेत आम्ही. आणि हे जे आर्टिफिशियल फ्लावर आहेत ते सगळ्यात बेस्ट आहेत, क्वालिटी पण छान आहे, दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. 250 का 300 ला मला हे 4 पडलेत. त्याच्यानंतर हे उडनचं धूपबत्ती लावण्यासाठी घेतलेलं, त्यासोबत हे कुंकाचं बगवं पण आले फ्रीमध्ये आणि हे पण मला 150 ला पडले. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी हा किड्स टॉवेल जो की राजवीसाठी घेतलाय, 150 मध्ये पडला. एकदम सॉफ्ट आहे आणि छान आहे. बाकी आजच्यासाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.